पदार्थ असेल तर खीर आहे, त्याला पायस म्हणतात पहा. ते तांदूळ आणले, साखर आणली, तूप आणलं, आणि सर्व काढून ठेवलं यशोदेने. गर्गाचार्य आले, त्यांनी खीर बनवली पहा. एका पात्रामध्ये टाकली, वरून तुळशीचं पान ठेवलं, तूप टाकलं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. तसं खाता येत नाही, म्हणून ही नैवेद्य दाखवायची पद्धत आहे पहा. या बोटाने करंगाळी जवळचं बोट आहे ना, याने पाण्याचं स्वस्तिक काढावं लागतं. समजून घ्या, पाण्याचं त्याच्यावर ते ताट ठेवावं लागतं. हे मांडी जमिनीला चिपकली पाहिजे, हे मांडी उंची राहिली पाहिजे, म्हणजे मागं जर एखादा असेल तर त्याची नजर त्या ताटावर जाऊ नये. म्हणून नैवेद्याचं ताट तुम्ही पहा, कधी काय करतात, झाकून नेतात. नसलं कपाट तर एखादी दुसरी पत्राळी त्याच्यावर उभी मारतात. लक्षात आलं का? म्हणून ते गर्गाचार्याने स्वस्तिक काढलं, पाणी फिरवलं, अगरबत्ती लावली आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्याची मिन्नत करावी लागते. नारायणा जेवायला या, नारायणा जेवायला या, नारायणा जेवायला या. हा बाबा इतका मानी आहे. महाराज गोट्याले घाम फुटेल पण याले घाम फुटत नाही. नामदेव महाराज त्याच्या पायावर डोकं फोडायला तयार झाले. त्यावेळेस कुठं प्रभू की मूरत थर थर कापत. मग परमात्मा जेवायला येतो. जनाबाई त्याला आग्रह करते, जेवी बा विठ्ठला, दही भात कालविला. जनाबाई त्याची खुशामत करते, बाबा ये जेवायला, दही भात. अरे आमच्या घरची चटणी भाकरी खा बाबा. पुरणपोळी मोठ्याच्या घरी भेटते, चटणी, पुरणपोळी, भाजी भाकरी अनाथाची. लक्षात आलं का? आम्ही अनाथ आहे, आम्ही गरीब आहे बाबा. दारिद्र्य आहे आमच्या घरी. पुरणपोळी समर्थाची, भाजी भाकरी अनाथाची. लक्षात आलं का? आणि गर्गाचार्याने पाणी फिरवलं, डोळे बंद केले, भगवंताचा दावा करतात, नारायणा जेवायला या, नारायणा जेवायला या, नारायणा जेवायला या. आता ते ताट किती वेळ तिथं ठेवायचं हे पण शास्त्र आहे. काही गावात आम्ही भागवताला जातो, सकाळी ज्याची पंगत असते तो आणून नैवेद्य ठेवते. तो नैवेद्य संध्याकाळपर्यंत तिथंच असते भागवताच्या समोर. म्हणजे त्या देवाने सांगतात, भागवती आई आणि एक घास. ही पद्धत बरोबर नाही. काही घरात देवाला नैवेद्य दाखवलेले ताट आपल्या समोर आणतात आणि तोच प्रसाद म्हणून जेवण करतात. ठीक आहे, पण किती वेळ ठेवायचं? 12 माळा जपायला जेवढा वेळ लागतो ना, तेवढा वेळ देवाच्या समोर ताट पाहिजे. किती? 12 माळा. आता तुम्ही म्हणसान 12 माळा जपायला किती टाइम लागते ते तुम्ही पहा. म्या काही अजून टाइम काढला नाही किती लागते. लक्षात आलं का? आणि गर्गाचार्याने डोळे बंद केले, कृष्णाचा धावा केला, नारायणा जेवायला या, नारायणा जेवायला या. हा बाबा पाळण्यात झोपलेला होता, उतरला, रांगत गेला. म्हणजे नैवेद्य होता त्याच्या 2 बोटानं खिरीचा सपाटा लावला. यायचा 12 माळायचा टाइम झाला, तोपर्यंत अर्धी खीर गायब. त्यांनी डोळे उघडले, पाहत तर कृष्णाने नैवेद्य उष्टा केला. यशोदेला आवाज दिला, यशोदे. यशोदा भांडे घासवती धावत आले. काय झालं बाबा, काय झालं बाबा? म्हटले, तुझ्या मुलाने नैवेद्य उष्टा केला. अरे अरे बाबा, हे सर्व राहू द्या, दुसरं सामान देते, दुसरा स्वयंपाक बनव. पुन्हा तिने ते भांडे सारले, नवीन भांडे दिले, नवीन खीर बनवली, पुन्हा पात्रामध्ये टाकली. पुन्हा लक्षात आलं, पुन्हा पात्रामध्ये टाकले, पुन्हा पाणी फिरवलं, पुन्हा नारायणाचा धावा केला. 5-6 वेळ झालं. गर्गाचार्याने राग आपली पोथी उचलली आणि निघाले. यशोदा म्हणे, बाबा जेवण करून जा. असं काय? म्हणे, बाई आज तुझ्या घरचं जेवण आमच्या तकदीरात नाही. म्हणे तो पोरग आम्हाला काही आता खाऊ देत नाही. म्हणे आता हे कसं खाऊ देत नाही तर मी पाहतो. म्हणे कसं म्हणजे? डोळे बंद केले की येऊन बसते. काय करू? म्हणे आता येणार नाही. आता बनवा म्हणे तुम्ही प्रसाद. काय येणार नाही? लक्षात आलं का? काय येणार नाही? म्हटले आता याला पाळण्यात घालते आणि वरून पोटाला
मग कसं येईल, तेव्हापासून लेकरं बांधायची पद्धत सुरू झाली. लक्षात आलं का? गर्गाचार्य पुन्हा खेळ केली, पात्रामध्ये ठेवली, पाणी फिरवलं, धावा केला. पण आता नारायण ध्यानामध्ये येत नाही. नारायणा जेवायला या, नारायण ध्यानाला येत नाही. काय येत नाही देव? देव म्हणते हे म्हातारा बाबा डुप्लिकेटपणा करते. काय डुप्लिकेटपणा? जेवाचं निमंत्रण देते आणि इकडे मायली सांगते किंवा पोरानं नैवेद्य म्हणजे अजिबात जायचं नाही. गर्गाचार्यांनी लय गुन्हे घेतले पण देव ध्यानात येत नाही. आणि भक्ताच्या ध्यानामध्ये परमात्मा नाही आला ना, भक्ताला रडू येतं, डोळ्यातून धारा व्हायला लागल्या. कंठी प्रेम दाटे, नयनी नीरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. लक्षात आलं का? डोळ्याला धारा लागल्या गर्गाचार्यांच्या. आणि भक्ताचं रडणं भगवंताला पाहवत नाही. भगवंताने एक लीला केली. काय लीला? जे नारायणाचं रूप होतं ते कृष्णाचं दिसायला लागलं आणि जे कृष्णाचं होतं ते नारायणाचं दिसायला लागलं. गर्गाचार्यांनी भविष्य सांगत असताना हे सांगितलं काय, याच्यामध्ये देवासारखे नारायणासारखे गुण आहे, पण हे नाही सांगितलं हाच नारायण आहे. इथं भेद ठेवला. ती भेद वृत्ती गर्गाचार्याची नष्ट केली आणि गर्गाचार्याला समजला तो नारायण आहे, तोच कृष्ण बनून गोकुळामध्ये आला. आणि मग गर्गाचार्याने आवाज दिला, कृष्णा चल हे म्हटले आता जेवायला. तरी हा बाबा पाळण्यातून उठून आला, अर्धी निम्मे खीर दाबलीच. गर्गाचार्याने हात पकडला, म्हणे भाऊ सकाळपासून पोटात काहीच नाही रे, थोडासा प्रसाद आम्हाला. भगवान कृष्णाने आपल्या हाताने गर्गाचार्यांच्या मुखामध्ये प्रसाद घातला. प्रसाद घातला गर्गाचार्यांच्या मुखामध्ये. सर्व लोक तुम्ही आम्ही स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतो, पण आज तो परमात्मा गर्गाचार्यांना प्रसाद देतो, आम्हा देतो पंढरीनाथ. काय भाग्य सो गर्गाचार्यांचे. आणि गर्गाचार्यांनी त्या ठिकाणी प्रसाद घेऊन तृप्त झाले आणि आपल्या घरी निघून गेले. गोपाल कृष्ण.